स्वच्छ होतील, तुमचा राग बी शांत होईल. पण ही पुस्तकं परत कशी येतील? या पुस्तकामध्ये मला अजिबात रस नाही आहे. आणि जर तुला दुसरी पुस्तकं विकत घ्यायची आहेत तर मग जा विकत घे. आणि आणि या घरातला एक बी पैका तुझ्या पुस्तकांसाठी खर्च होणार नाही. शेठजी, विचार तर हाच केला होता. तुम्ही तर माझी लय मदत केली होती. तर तुमच्या कुठल्या तरी कामाला येईन. पण माझी जात पुन्हा मध्ये आली. शेठजी, तुम्ही कुणाला तरी दुसऱ्याला ठेवून घ्या. जर म्या संग राहिलो तर हे असंच होईल. येतो. थांब. आता बर्बाद झालो तरी चालेल, पण तुला जाऊ देणार नाही. तू माझ्या सोबत राहशील. तू वचन दिलं होतंस ना की माझा कारखाना परत मिळवून देशील म्हणून. आता तू आपलं वचन पाळायचं आहेस. थांब. हे धान्य मी उचलेल. धान्य घ्या, धान्य, डाळ तांदूळ घ्या. रामजी, हे घे पैसे. मला माहिती आहे हे खूप कमी आहेत, पण मी आता फक्त इतकेच देऊ शकतो. या हातगाडीचं भाडं आहे आणि घराचा खर्च पण भागवावा लागतो. शेठजी, मी समजू शकतो. कुटुंबाला सांभाळण्याच्या जबाबदारीची जाणीव म्या नाही समजणार तर कोण समजणार. तुम्ही पैक ठेवून घ्या, म्या उचली नाही. आज नंतर पैसे ठेवणार नाही तर तुझ्या हातात ठेवणार. कमीत कमी इतकं तर मला करू दे रामजी. हे बघ तुझ्या, जेव्हा बाबा येतील ना तेव्हा त्यासनी काय बी सांगू न ग काय झालं ते. कारण त्याला तसे बिलही त्रास आहेत. नाही सांगणार आत्या. आता जे हाय ते हाय.
पर असं कवापर्यंत चालणार? जो पतूर म्या तुमच्यासारखी नाही बनत, नाहीतर तुम्ही माझ्यासारखं नाही बनत तो पतूर. आणि तुम्ही दोघी मिळून जे काही नियोजन चालू आहे ना बाबांना कसं सांगायचं ते जा बिंदास सांगा. म्या नाही घाबरत कोणाला. घाबरत नाहीस आई, पण तू समजून बी घेत नाहीस. तिथं आत्या आणि मी हेच बोलत होतो की बाबासनी काय बी सांगायचं नाही म्हणून, कारण त्या आधीपासूनच त्रासात आहेत. आणखी कशाला त्रास द्यायचा? हं? वय का? लवकर अक्कल आली समद्यांना. आत्या, भीम कुठंच नाही दिसला. आता कुठं गेला त्यो? गेला असेल कोणतं तरी नवीन भांडण उकरून काढायला. नेहमी ते हेच करत असतो. ह्यो भीम कुठं गेला आणि काय गोंधळ घालणार आहे? तुने काय बोलत का नाही? ते भाऊ काय नाही असंच. अरे गेला असेल इकडे तिकडे खेळायला. पण आता तर त्याचा अभ्यासाचा येळ आहे. ह्याला तो कुठंच जात नाही. बाबा, मी तुळसाताईसाठी पुस्तक आणायला गेलो होतो. पुस्तक पुस्तक आणायला गेला होता. ते कुठं आहे? ते बाबा पुस्तक फाटलं होतं. आम्ही समदे खेळत होतो ना तेव्हा. भीम, पैका कुठनं आली? मी काय विचारतोय? पैक कुठनं आलेत? ते म्या माझी काही कापड इकली आणि पुस्तक घेऊन आलो. हे घेत आहे. डोसकं फिरलंय काय तुझं? कापड इकून कोण पुस्तक विकत घेत? माझा पोरगा आणतो. बाबा, हे माझं आवडतं पुस्तक आहे. वय वय बरोबर बोललास. आणि हे तेच पुस्तक आहे ना ज्याच्यासाठी आमच्या भीमरावानं आजीनं दिलेलं चांदीचं लाकीट देऊन टाकलं होतं? यानं तर दागिने ऐकून बी पुस्तकं घेऊन आलाय. पण या घरात माझ्या कपड्यांशिवाय मी दुसरं काय बी ऐकू शकत नव्हतं. कारण आता खूप गोष्टींवर हक्क नाही आहे माझा. पण बाबांनी जी कापड मला घालायला दिली आहेत ना ती माझी आहेत आणि ती ऐकण्याचा हक्क आहे मला. जास्तीत जास्त फक्त हेच होईल का माझ्याकडे घालण्यासाठी कापड नसतील, मग कमी कापडातच दिवस काढीन. पण माझ्या ताईला शिक्षणाशिवाय आज काही कमाई झाली असेल तर मला द्या. ते डाळ तांदूळ आणायचे होते. तुळसा, बाबांसाठी हात पाय धुवाया पाणी आणजा. वय आत्या. बाळा आनंद, चुलीत घालाया थोडी लाकडं तोडून आणा. चल.
आलेच म्या. मी नेहमीच माझ्या नवऱ्याला एका सुभेदारासारखं बघितलं आहे. हे असं दागिने गहाण ठेवण्यासाठी भटकताना नाही. पण एकदा विचारायचंच तरी होतं. तुम्ही विचारलं होतं का जेव्हा मजदुरी करायला गेले होते तेव्हा? म्या कवा मजदुरी केली? लग्नानंतर एवढी वर्ष काढल्यानंतर मी समजूच शकते तुम्ही कवा काय करणार ती. म्या दिसभर काम करून घरला येईन, माझ्या हातासनी फोड उठतील, तर तू त्याला हळद वाटून लाव की सकाळच्याला बरं होईल. तुम्हाला त्रास झालेला म्या नाही बघू शकत, म्या नाही सहन करू शकत. भीमाबाई, फक्त नावानं नाती कुठं बनत्यात? एक तू होतीस जी माझ्या प्रत्येक जखमा बघत होतीस, आणि एक जिजाबाई हाय तिच्या हातात फक्त पैक पाहिजे. आणि तुम्ही दोघी बी नात्यानं माझ्या बायका हायसा. भीम, तुला काय झालंय? असं तुझ्याकडे कुठचे राजा महाराजांसारखी कापड आहेत जी तू इकून आलास? ज्याच्याकडे तुझ्यासारखी बहीण असेल तो राजा महाराजांपेक्षा कमी असेल का? भीम, तुळसा, भीमाकडे या कपड्याशिवाय एकच जोडी कापड बाकी आहे. आत्या, कपड्यांचं काय? कपडे तर कपडे असतात ना. अन पुस्तकातनं जे ज्ञान हिला मिळेल ते या कपड्यांपेक्षा बी सुंदर असेल. तुझी शपथ भीमा, आपण जिथं भी राहू तिथे शिकत राहू. कबीरा बादल प्रेम का हम पर बरसाई, अंतर भीगी आत्मा हरि भई बन राई. या भीमचं काहीतरी करायला लागल. आज कापड इकून वही घेऊन आलाय, उद्या शाळेत फी भराया अख्खं घरदार इकल. आता मी भीमासाठी काय करणार आहेस? जिजाबाई, भीम माझ्या संग खोटं बोलला होता हे मला माहित आहे. कारण का भीम कधीच पुस्तकं फाडू नाही शकत. आता तू सांगायचंस का भीमानं खोटं का सांगितलं? पुस्तकं म्या फाडली होती, पण भीमने ह्यासाठी त्याचं नाव पुढं केलं कारण त्याला माहित होतं की जसं तुम्हाला कळल की हे पुस्तक म्या फाडलंय, तुम्ही पुन्हा तमाशा चालू करा. तरी बी तुला समजत नाही आहे? भीमला शांतता पाहिजे. जिजाबाई, भीमला समज. मला कुणाला बी समजण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, नको समजूस, पण माझी एक गोष्ट इशारा समजून ऐक. पुन्हा माझ्या पोरांची पुस्तकं नाही फाडायचीस, कारण की या घरामध्ये समद्यात किमतीची जी गोष्ट असेल तर ती आहेत पुस्तकं. बाकी समद्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि ही गोष्ट वेगळी आहे.
जर माझ्या पोरांच्या शिक्षणात अडचण बनलीस तर मी सहन नाही करणार. पुन्हा ठाऊक जेवढा अभ्यास 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 का करतात ते. बघूया अभ्यास करून काय बनणार आहेत ते. आत्या हा माझा कुर्ता आहे, याला तुम्ही भीमच्या मापाचं बनवा. भय आत्या, माझ्या बी कपड्याचं भीमसाठी काहीतरी करा. नाही, बाळा दादा आणि आनंद दादा भावनेच्या भरात बोलतायत. वय बोलतोय भावनेच्या भरात. मग आपल्या छोट्या भावासाठी भावना ठेवणं काही चुकीचं नाहीये भीम. आणि यासाठी आम्हाला तुझं काय ऐकायचं नाहीये भीम, म्हणून समजवायला नको लागूस. जेव्हा आमचा छोटा भाऊ आपले कपडे विकून आपल्या बहिणीसाठी पुस्तकं आणायला गेला तर आम्ही बी आमचे कपडे देऊ शकतो ना. बाळा दादा, माझ्याकडे कमी कापड असतील तर काय झालं? गरजेचं नाही की माझ्याकडे जास्त कापड असावीत. भीमबाळा, जेव्हा विषय पिरमाचा असेल तेव्हा विरोध नाही केला पाहिजे. हे तुझ्या दोन्ही भावांच्या मनातली भावना आहे. आणि आमच्याकडे पैका असताना भीम तर आम्ही तुझ्यासाठी नवीन कापड आणलं असतं. अजून नाही तर काय, पूर्ण दुकानच विकत घेतलं असतं आपल्या भीमसाठी. पण भीम आता पैक नाहीयेत, मग आमचं जुनं कपडच आहे तेच ठेवून घे. तसं पण यो सदरा मला छोटा होतोय, मग तुला तो व्यवस्थित होईल. ठीक आहे, पण आत्या, आधी जे माझी कापड होती त्यापेक्षा थोडी मोठी शिव. हा, ती आता छोटी व्हायला लागली. ठीक आहे. आणि मला चांगलं वाटेल तुमची कापड घातल्यावर. यामुळे दोन गोष्टी होतील. एक तर ही का मला असं वाटेल का न मोठा झालो आहे, आणि दुसरी ही का तुम्हा दोघांची कापड घालून मला असं वाटेल का तुम्ही दोघं माझ्या बरोबर आहात. मग तुम्हा दोघांच्या अजून जवळ येऊ लागलोय आणि तुम्हा दोघांची मला अजून जाणीव व्हायला लागली. बर, सांगा उद्या काय हाय? सांगा की लवकर. अरे, भीमाचा वाढदिवस. होय, उद्या आपल्या भीमाचा वाढदिवस आहे आणि आपण त्याचा वाढदिवस लई चांगला साजरा करू. दरवर्षी वहिनी त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायची, पण या वर्षी तर वहिनी नाही हाय. मग आपण समधी मिळून असा भीमाचा वाढदिवस साजरा करू की त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील. वय मीरा, एकदम बरोबर बोलती आहेस तू. असं केल्यानं भीमाला लय आनंद वाटेल बघ. आपण आपल्या भीमचा वाढदिवस लय थाटामाटात करू.